अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सकाळी लिटरली 5 वाजता, म्हणजे सकाळपासून नाही, आदल्या दिवसापासूनची जी तयारी होती, आमच्या छोट्या बाबूला घेऊन आलो आम्ही ट्रिपला. कसं काही सगळं मॅनेज केलं, कसं इथपर्यंत पोहोचलो, ते सर्व तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला आजच्या व्लॉगला चालू करूया. आम्ही आलो आहोत विक्रमगडच्या इथे, म्हणजे मनोरमधून आतमध्ये यायचं. विक्रमगड जव्हार मार्ग जो त्र्यंबकेश्वरला रोड जातो, तिथे माझं गाव कृषी पर्यटन म्हणजे ॲग्रो फार्म असं काहीतरी आहे, तिकडे आम्ही आलेलो आहोत. आमच्यासोबत आहे मी, नेहा, आमची बेबी, श्वेता, सिद्धेश, सबुरी आणि अनुया आणि त्यांची मुलगी. कुठे गेली ती बघा. सो श्वेता आणि सिद्धेशला एक्सपिरियन्स होता जेव्हा ही वेदश्री 3 महिन्याची असताना हे दोघं तिला घेऊन महाबळेश्वरला गेले होते. आम्ही म्हणून एक ट्रिप प्लॅन केली की त्याला माहिती आहे की कशा गोष्टी हँडल करायच्या आहेत त्या. सकाळी 5 वाजता उठलो, फ्रेश झालो, आंघोळ केली, तिलासुद्धा फ्रेश केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. आता 10 वाजले. आम्ही 7:30 वाजता कांदिवलीवरनं निघालो होतो. आता बरोबर 10 वाजलेत, म्हणजे 2.5 तासाचा रस्ता आहे. जर तुम्ही वेस्टर्न साईडला राहत असाल तर तिकडून इकडे आलोय. आमच्यापेक्षा जास्त आमच्या बेबीचे सामान आहे, ते तुम्हाला दाखवतो की काय काय सामान आहे ते. काइंड ऑफ आमच्याकडे लहान बाळ असल्यामुळे आमचे सर्व सामान हे बॅगेजमध्ये राहिलेले आहेत. पण हे बघा, ही फिडिंग पिलो, त्याच्यानंतर हा पाळणा, ही वेदश्रीची बॅग आणि ही आमच्या बाबूची बॅग, हे पॅम्पर्स आणि बाकी सगळं जे काय आहे ते अजून एका कुठल्या तरी बॅगेत ठेवलेलं आहे. सो काइंड ऑफ. आणि ह्या बघा, ह्या छोट्या छोट्या पिशव्या. सो म्हणजे तिचं सगळं कॅरी करायला लागतं. माझं आणि नेहाचं, आमचं दोघांचं असं असतं की आम्हाला नेचर बेस्ड जे असं, जसं हे ॲग्रो फार्म झालं, जसं असेल त्या साईडला ज्याला जास्त आवडतं. आणि तिचे पार्किंग होती, पार्किंगमधून थोडंसं ह्या पाठच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जर तुम्ही चालत आला तशा की तुम्हाला ही एक नदी दिसते. इथे येऊन फक्त ही जी शांतता असते ना, ती फील करायची. ही ते गावची पोरं मासे पकडतायत. थोडी एक किड्याचा आवाज येतोय, किर किर किर, संथ पाण्याचा आवाज आणि तुमची शांतता, रिलॅक्स व्हायचं. सो अशा ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी म्हणूनच आम्ही ह्या अशा ट्रिपसाठी रेडी झालो. कारण की 17 तारखेला नेहा घरी आली माझ्या, आणि 18 तारखेचा एक दिवसाचा रेस्ट घेऊन इमिजिएटली 19 तारखेला आम्ही निघालो. म्हटलं नाही, थोडंसं रिलॅक्स पाहिजे आता. 2.5 महिने नेहा पण थोडी रिलॅक्स झाली नव्हती बेबीचा जन्म झाल्यापासून. आम्ही साधारण इथे 10 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर 10:30 वाजता नाश्ता आला. नाश्त्यामध्ये होतं ऑमलेट पाव, पोहे, शिरा, उपमा, तुम्हाला जे काय पाहिजे ते. आम्ही सांगितली एक भजी आणि ऑमलेट पाव. जो की पाठीमागे नाश्ता चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि आमची बबू आणि मी आम्ही सेटल झालेलो आहोत इकडे येऊन. आमचं टी शर्ट आहे, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, तिच्यावर लिहिलंय नाम है शहनशाह. हो ना, नाम है शहनशाह. सो नाश्ता तुम्हाला दाखवतो. क्रिस्पी भजी आणि ऑमलेट पाव, एक नंबर आहे. भजी एकदम क्रिस्पी होती, अशी मुंबईला पण भेटत नाही. हां, चला चहा पिऊया. हाय गाईज, आय डोंट नो मी किती महिन्याने किंवा किती वर्षाने व्लॉग करत आहे. थोडासा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की आय नो आफ्टर डिलिव्हरी सगळ्याच गोष्टी खूप चेंज होतात. तर रोज गाऊनमध्ये, फिडिंगच्या ह्याच्यामध्ये पेक्षा थोडंसं चेंज म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत. ओ शहनशाह, खूप सुंदर अशी पायवाट आहे. पाऊस नाही आहे पण वातावरण छान आहे, ढगाळ आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवगार आहे. त्यामुळे बघायला मन खूप प्रसन्न होत आहे, कारण की स्पेशली माझ्यासाठी. वेदू हाय कर, हाय कर. हे बघ, ही आमच्या ग्रुप मधला डॉन आहे. मुन्नाबाई हाय बोल. हाय हाय. माऊ बोल, माऊ. थांब थांब थांब. मँगो डॉली. हा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. हा काय आमची पाठ सोडत नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, टाकू माकूम टाकू माकूम ढाकू माकूम टाकू. तर पूलच्या इकडचं मी परत एकदा तुम्हाला नंतर दाखवते. तर हे 3 कॉटेजेस आहेत आणि 3 कॉटेजेस मध्ये फक्त आम्ही आहोत 6 जण. वा. पहिले जातो, फ्रेश होतो, थोडंसं बेबीला फ्रेश करतो आणि मग बाकीचं बोलूया. आईच्या गावात कोण
म्हणून बोललेला ही बाई 2 वर्षाची आहे पोरगी. आमची साईबाबाची पालखी चाललेली आहे. सिद्धेशने पुढचे खांब पकडलेत, मी पाठचे खांब पकडलेत आणि इथे आतमध्ये झोपली म्हणून हिला असं घेऊन चाललोय. आम्ही ऍक्च्युली चाललोय आता जेवायला. स्ट्रगल बघताय का मित्रांनो? खूप वाटलं होतं सिंपल असेल, छान असेल, मज्जा असेल, बट लिटरली हे बघा, हे असं घ्यायला जायला लागतंय. आता जेवायला कारण की ती झोपली होती, तिची झोप डिस्टर्ब करायची नव्हती आम्हाला, म्हणून म्हटलं पाळणाच डायरेक्ट घेऊन जाऊया तिकडे, आणि उठली जरी तिला पाळणा हलवला की लगेच ती परत झोपेल. म्हणून आमचं स्विमिंग पूलमधून खेळून झालं. त्याच्यानंतर जेवण आलेलं आहे, जे मी जरा काहीतरी आणायला गेलो होतो, हे आमच्या बाबूचं. त्यामुळे त्यांनी जे जेवण घेऊन आले डोक्यावरनं, ती माझी एंट्री मिस झाली. त्यांनी जशी एंट्री केली होती तर नेहा इम्प्रेस झालेली आहे जेवण खाऊन, आणि ती काहीतरी सांगेल आपल्याला. तर सांग नेहा, काय काय? बोंबील फ्राय, भेंडी, भरलेलं वांग, चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, भात, भाकरी, डाळ, गुलाबजाम, आमरस. तुला काय आवडलं त्यातलं? वांग 1 नंबर, सुक्कं चिकन आणि बोंबील बेस्ट. हो का? चलो लेट्स ट्राय. सकाळी हे जेवण आहे, संध्याकाळचं जेवण वेगळं आहे. आम्ही असं सांगितलं होतं आणि ते बोललं की वांग आणि भेंडी तर खूपच छान केलेली त्यांनी, है ना? बघूया, आपण जेवूया. वाजलेत आता 4. आमचं जेवण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहोत रेस्ट करायला. त्याच्या आधी आम्ही आमच्या बाबूला झोपवलं. किती गोड दिसते बघा, मस्तपैकी झोपलेली आहे. या ॲग्रो टुरिझमची अशी खासियत होती की मालकाशी आम्ही बोललो, त्यांनी आम्हाला सांगितलं की जर एकच फॅमिली जर आली आणि त्याच्यात 5-6 जण जरी असतील तरी आम्ही दुसऱ्यांना अलाव करत नाही. म्हणजे त्यांची प्रायव्हसी द्यायची एक मेंटॅलिटी होती की एका फॅमिलीला प्रायव्हसी भेटावी म्हणून. आता या पूर्ण रिसॉर्टमध्ये फक्त आम्ही 6 जण आहोत आणि ह्या 2 बेबी. तर खरंच खूप छान वाटतं. म्हणजे नाही तर बाकीच्या ह्याच्यामध्ये फॅमिली पण असते, कधी कधी काही लोक पिणारी पण असतात, मग ते थोडंसं अनकम्फर्टेबल होतं फॅमिली लोकांना. मग हे त्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. 5 hours later. अरे पण जेवायला जायचंय ना. त्याचं काही तिला माहीतच नाही. काल रात्री जे बर्थडे सेलिब्रेशन झालं त्याच्या आधी संध्याकाळी आमचं चहा पे चर्चा असं चालू होतं. प्रत्येकजण आपापले एक्सपिरियन्स सांगत होता आणि एक चांगलं असं हेल्दी डिस्कशन झालं सर्व मित्रांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग रात्री उनो वगैरे खेळायचा हे होता, बेत होता. बट दुपारी कोणी झोपलं नव्हतं, त्यामुळे सगळेजण झोपून गेले. पण आमची बाय खूप छान छान झोपली 5 वाजेपर्यंत. मम्मा पप्पाला जागा ठेवलं होत्या मस्तपैकी, है ना? आपण मज्जा करत होतो ना रात्री, हो ना? आणि मग आता सकाळ झालेली आहे. बहुतेक आज आम्ही चेकआउट करू 12-1 वाजेपर्यंत. आणलं करट्या
ओवाचा वेगळं पण पॅक थांब दिलं देतो. सो आता हिला ओवीचं थोडंसं हिला सर्दी झाली त्यामुळे मग ओव्याची धुरी द्यायचा प्लॅन आहे. तर आता तेच आम्ही करू. त्याच्यानंतर मग नाश्ता करू. आता वाजलेत 9. नाश्ता करून मग परत पूलमध्ये गेलो तर करू, नाही टाइमपास करू आणि मग 12-1 वाजता जेवून इथून चेकआउट करू. आता ब्लॉग एंड व्हायला आलेच आहे. तर मी तुम्हाला सांगतो इथे गाडी पार्क करू शकतो. इथून असं चालत यायचं. जवळजवळ 40 एकरमध्ये ही जागा पसरलेली आहे. हा नदीचा ओढा आहे, तिकडे बांध पण घातलेला आहे. त्या नदीचा आवाज खरंच खूप छान येतो घरामध्ये. तिथून नंतर ह्यांनी संपूर्ण झाडं लावलेली आहे. त्या साईडला तिकडे आंब्याची वगैरे झाडं आहे. तुम्हाला जर पाहिजे असतील, जर सीझनला तुम्ही आला तर तुम्हाला भेटू शकतात. प्लस ते लोणचं सुद्धा त्यांचा बिझनेस आहे, ते सुद्धा करतात. तर 40 एकरमध्ये ह्यांच्यामध्ये लॉन पण आहे आणि ती 3 घरं आहेत. त्यांचं अजून कन्स्ट्रक्शन करायचं काम बाकी आहे. ज्या साईडला तिकडे पार्किंग होती त्या साईडने जायला, नदीवर जायला एक रस्ता होता. काका असं बोलले की नदीवर जातात लोक पोहायला, पण पाणी कमी असेल तर. तसं पण शक्यतो पाणी कमीच असतं इथे. हे बघा, हे असं काइंड ऑफ थोडासा असा बंधारा बांधलेला आहे. आणि ही जी समोर दिसत आहेत ती 3 घरं तुम्हाला मी ऑलरेडी आधी दाखवली होती. स्विमिंग पूल होता. स्विमिंग पूलच्या बाजूला एक लॉन आहे. तिकडे तुम्ही क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन जे काय तुम्हाला खेळायचं असेल ते खेळू शकता. त्यांच्याकडे सगळी सोय आहे. या घरांच्या समोर इथे हा लॉन आहे. नाईटला इथे बॉनफायर करायचं असेल ते पण करू शकता. बार्बिक्यू आहे, बार्बिक्यू पण करू शकता. इथे खेळायचं असेल तर खेळू शकता. आणि हा स्विमिंग पूल आहे. इथे डीजे लावायचं असेल डीजे लावू शकता. इथे त्यांनी थोडंसं डीजेसाठी छत केलेलं आहे. आणि हा स्विमिंग पूल एक फॅमिलीसाठी सफिशियंट झाला. हा एक इकडे लॉन. खूप छान आणि मस्त सर्व काही अरेंज केलेलं आहे. रूमची सुद्धा टूर देतो. इथे जागा आहे अशी सफिशियंट. इथून इथपर्यंत जागा आहे. त्याच्यानंतर जर रूम बघितला तर 4 माणसांसाठी सफिशियंट आहे. एक बेड आहे आणि ह्या साईडला पाठीमागे बाथरूम टॉयलेट आहे. ही बघ, रूमच्या पाठीमागे ही अशी जागा आहे. इथे बसून तुम्हाला, आणि हा बेसिन आहे, काही टाइमपास करायचं असेल तर करू शकता. आणि हा जो बंधारा आहे इथून हा पाण्याचा आवाज येतो. दिसत नाही पण लिटरली फील होतं. हे बघा, प्रत्येक घराच्या पाठीमागे अशी थोडी थोडी जागा आहे. इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता.